कधीकधी आयुष्य बदलायला मोठ्या गोष्टी लागत नाहीत. एक छोटासा विचार पुरेसा असतो. मी स्वतःसाठीही जगू शकते. वैष्णवी खिडकीजवळ बसली होती. तिच्या पायाची दुखापत आता थोडी कमी झाली होती, पण ती अजून पूर्ण बरी नव्हती. तरीही तिच्या मनात आज एक वेगळीच ऊर्जा होती. मागचे काही दिवस तिने घरात खूप काही पाहिलं होतं, विशेषतः सासूचं आयुष्य. शांतपणे सगळं सहन करणारी ती स्त्री, जिच्या आयुष्यात स्वतःसाठी असा एकही क्षण नव्हता. आज वैष्णवीने ठरवलं, हे असंच राहू द्यायचं नाही. दुपार. सासू किचनमध्ये बसून भाज्या चिरत होती. तिच्या हालचाली नेहमीसारख्याच शांत, सवयीच्या. वैष्णवी हळूच तिच्या जवळ आली. मी बसू का? तिने विचारलं. सासूने हलकीशी मान हलवली. बस. काही क्षण दोघी शांत बसल्या. तुम्ही कधी स्वतःसाठी काही केलंय का? वैष्णवीने अचानक विचारलं. सासू थोडी दचकली. म्हणजे काय? म्हणजे तुमचं काही स्वप्न, काही आवड, काही असं जे फक्त तुमच्यासाठी होतं? सासू काही क्षण विचारात पडली. मग हलकसं हसली. पूर्वी होतं, पण आता नाही. तो पूर्वी शब्द खूप काही सांगून गेला. वैष्णवी शांतपणे म्हणाली, ते अजून संपलेलं नाही. सासूने तिच्याकडे पाहिलं. उशीर झाला आहे, ती म्हणाली. नाही. वैष्णवी ठामपणे म्हणाली. उशीर तेव्हा होतो जेव्हा आपण प्रयत्न करणं सोडतो. त्या क्षणी सासूच्या डोळ्यात काहीतरी हललं. मी काय करू शकते आता? तिने हळू आवाजात विचारलं. वैष्णवी हसली. तुम्ही खूप काही करू शकता. संध्याकाळ. अनिरुद्ध घरी आला. वैष्णवीने त्याला सगळं सांगितलं. तो शांतपणे ऐकत होता. मग म्हणाला, हे आधीच व्हायला हवं होतं, पण आता होतंय. वैष्णवी म्हणाली. तो हसला. आणि यावेळी योग्य व्यक्तीमुळे होतंय. तिने हलकसं त्याच्याकडे पाहिलं. रात्री सगळे जेवायला बसले होते. सासूने जेवण वाढलं. सासरे नेहमीसारखंच म्हणाले, मीठ थोडं जास्त आहे. यावेळी सासू थांबली. ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे, पुढच्या वेळी लक्ष देईन. पण तिच्या आवाजात पहिल्यांदाच आत्मविश्वास होता. सासरे थोडे सरप्राईज झाले. आणि सासू पुढे म्हणाली, मी उद्यापासून थोडं वेगळं काम सुरू करणार आहे. खोलीत शांतता पसरली. काय? सासरे म्हणाले, मी घरातून काही होम डेकोरेशन प्रोडक्ट बनवून विकायला सुरुवात करणार आहे. सासरे हसले. आता? या वयात? सासूने सरळ उत्तर दिलं. हो, या वयातच. तो क्षण खूप मोठा होता. वैष्णवी शांतपणे सगळं बघत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान होतं. अनिरुद्धने काहीही न बोलता फक्त सासूकडे पाहिलं. त्या नजरेत सपोर्ट होता. दुसऱ्या दिवशी सासूने एक वही काढली. ती बसली आणि लिहायला सुरुवात केली. काय बनवायचं, कसं बनवायचं, कुठे विकायचं. तिचे हात थोडे थरथरत होते, पण मनात निर्धार होता. वैष्णवी दुरून बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही करू शकता, ती हळू आवाजात म्हणाली. सासूने तिच्याकडे पाहिलं. तुझ्यामुळे, ती म्हणाली. त्या एका वाक्यात सगळं होतं. संध्याकाळ. बाल्कनी. वैष्णवी आणि अनिरुद्ध उभे होते. आज काहीतरी बदललं, ती म्हणाली. तो हसला. हो, आणि ते कायमच बदलणार आहे. ती शांतपणे म्हणाली, मी फक्त स्वतःसाठी लढत होते, पण आता वाटतं मी आईसाठीही उभी राहिले. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, आणि म्हणूनच तू वेगळी आहेस. त्या क्षणी त्यांच्यातलं नातं अजून खोल झालं. खाली सासू वहीत लिहत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन प्रकाश होता, पण दूर शरद उभा होता. तो हे सगळं बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर एकच भाव, हा शेवट नाही. कधीकधी एखाद्या व्यक्तीचा बदल हा फक्त तिच्या आयुष्यापुरता मर्यादित राहत नाही. तो संपूर्ण घराचं रूप बदलायला सुरुवात करतो. वैष्णवी खिडकीजवळ बसली होती.
तिचा पाय आता बऱ्यापैकी सुधारत होता. चालताना अजून थोडा त्रास होत होता, पण तिच्या मनात मात्र हलकं वाटत होतं. कारण घरात काहीतरी बदलायला लागलं होतं आणि तो बदल सगळ्यात जास्त दिसत होता सासूमध्ये. सकाळ. घरात एक वेगळीच हालचाल होती. सासू नेहमीप्रमाणे कामात गुंतलेली नव्हती. आज तिच्यासमोर वही, काही रंग, कापडाचे तुकडे आणि काही सजावटीच्या वस्तू पसरलेल्या होत्या. ती काहीतरी मोजत होती, काहीतरी डिझाईन करत होती. वैष्णवी हळूच त्यांच्याजवळ आली. काय चाललंय? तिने विचारलं. सासूने हलकसं हसत उत्तर दिलं. मी विचार करतेय, घर सजवणं मला नेहमी आवडतं, तर त्यातून काहीतरी सुरू करता येईल का? वैष्णवीच्या चेहऱ्यावर लगेच आनंद उमटला. म्हणजे होम डेकोर? हो, प्रीमियम क्वालिटी, थोडं वेगळं, सासू म्हणाली. त्या क्षणी ती फक्त एक सासू नव्हती, ती एक क्रिएटर होती. दुपार. अनिरुद्ध घरी आला. त्याने टेबलवर पसरलेल्या सगळ्या वस्तू पाहिल्या. हे सगळं काय आहे? तो हसत म्हणाला. सासू थोडी संकोचली. मी काहीतरी सुरू करायचा विचार करते. तो काही क्षण शांत राहिला, मग सरळ म्हणाला, स्टार्ट कर. सासूने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तू खरंच सिरियस आहेस? तुला काही प्रॉब्लेम नाही? तिने विचारलं. तो म्हणाला, हो, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुला मदत लागली तर मी आहे. त्या एका वाक्याने सासूच्या डोळ्यात पाणी आलं. सासूने पहिलं छोटंसं काम सुरू केलं. तिने एक सुंदर वॉल डेकोर पीस बनवायला घेतलं. कापड, लाकडी फ्रेम, रंग. ती खूप लक्ष देऊन काम करत होती. वैष्णवी दुरून बघत होती. तुम्ही खूप सुंदर बनवताय, ती म्हणाली. सासू हसली. मला नेहमी आवडायचं हे. याचा उपयोग मी फक्त घर सजवण्यासाठी केला, आता ओळख निर्माण करण्यासाठी करत आहे. तो वाक्य पुन्हा एकदा तिच्या आयुष्याची कथा सांगून गेला. दुसऱ्या दिवशी घरात आणखी बदल दिसायला लागला. सासूने काही तयार वस्तू मांडल्या. त्या वस्तू अधिक जिवंत वाटत होत्या. वैष्णवीने फोटो काढले. आपण हे ऑनलाईन टाकूया, ती म्हणाली. सासू थोडी घाबरली. लोकांना आवडेल का? वैष्णवी हसली. खूप आवडेल. अनिरुद्धनेही सपोर्ट केला. आपण छोट्यापासून सुरू करूया. काही दिवसात पहिला रिस्पॉन्स आला. एक ऑर्डर. सासूने तो मेसेज पाहिला. तिच्या हातात फोन थरथरला. खरंच? तिने विचारलं. वैष्णवी आनंदाने म्हणाली, हो, तुमची पहिली ऑर्डर. त्या क्षणी सासूच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो शब्दात मावत नव्हता. मी करू शकते, ती हळू आवाजात म्हणाली. त्या वाक्यात तिचा आत्मविश्वास परत आला होता. संध्याकाळ. सासरे हॉलमध्ये बसले होते. त्यांनी घरातले बदल पाहिले. हे सगळं काय चाललंय? त्यांनी विचारलं. सासू शांतपणे म्हणाली, मी काम सुरू केलं आहे. कसलं काम? त्यांनी थोड्या टोमण्याने विचारलं. होम डेकोर. मी तुम्हाला सांगितलं होतं. सासरे हसले. आता बिझनेस करणार? यावेळी सासू शांत राहिली नाही. ती सरळ म्हणाली, हो, करणार. खोलीत शांतता पसरली. अनिरुद्धने काहीही न बोलता फक्त सासूकडे पाहिलं. त्या नजरेत अभिमान होता. वैष्णवीने हलकसं स्मित केलं. रात्री. बाल्कनी. वैष्णवी आणि अनिरुद्ध एकत्र उभे होते. आज आई खूप वेगळी वाटत होती, ती म्हणाली. तो म्हणाला, कारण ती पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहिली. ती शांत झाली. तुम्हाला माहिती आहे, मला खूप आनंद होतोय, ती म्हणाली. तो हसला. मला पण. खाली सासू तिच्या कामात गुंतली होती. ती आता फक्त घर सांभाळणारी नव्हती, ती स्वतःचं आयुष्य घडवायला लागली होती. कधीकधी छोट्या सुरुवाती मोठ्या बदलांना जन्म देतात आणि जे लोक त्या बदलाला थांबवू शकले नाहीत ते त्याला वाकवण्याचा प्रयत्न करतात. घरात आता एक वेगळीच ऊर्जा होती. काही दिवसापूर्वी जे घर शांत, सवयीचं वाटत होतं
ते आता जिवंत झालं होतं. सासूच्या हातातलं काम, तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि तिच्या डोळ्यातली चमक हे सगळं नव्याने उगवत होतं. वैष्णवी आता थोडी अधिक चालू शकत होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं हळूहळू नॉर्मल होईल. पण तिच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती ती आता पुन्हा स्वतःला उभं राहताना बघत होती. आणि त्याच वेळी सासूला उभं राहताना देखील. सकाळ. सासू टेबलवर काही तयार पीस मांडत होती. वॉल फ्रेम, हँडमेड हँगिंग्स, एलिगंट डेकोर आयटम्स. सगळं नीट, सुंदर आणि प्रीमियम फील देणारं. हे बघ, तिने वैष्णवीला बोलावलं. वैष्णवी जवळ आली. वा, हे खूप सुंदर आहे. सासू हलकसं हसली. मी थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न करतेय. तुम्ही वेगळं नाही, खास करताय, वैष्णवी म्हणाली. त्या शब्दांनी सासूचा आत्मविश्वास अजून वाढला. दुपार. अनिरुद्ध ऑफिसमधून कॉल करत होता. कसं चाललंय? तो म्हणाला. वैष्णवी हसली. तुमच्या आईचा बिझनेस आता सिरियस होत चाललाय. तो हसला. मला माहीत आहे, ती करू शकते. दरम्यान एक नवीन ऑर्डर आली. यावेळी ची ऑर्डर छोटी नव्हती, बल्क ऑर्डर. वैष्णवीने मेसेज वाचला. सासू थोडी घाबरली. मी मॅनेज करू शकेल का? वैष्णवी शांतपणे म्हणाली. तुम्ही एकटी नाही, आपण सगळे आहोत. त्या क्षणी ती फक्त सून नव्हती, ती पार्टनर होती. संध्याकाळ. सासरे हॉलमध्ये बसले होते. त्यांनी टेबलवर ठेवलेले डेकोर पाहिले. हे सगळं विकलं जाणार आहे? त्यांनी विचारलं. हो, सासू म्हणाली. ते काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, लोक पैसे देतील का यासाठी? तो टोमणा होता. पण यावेळी सासू शांतपणे म्हणाली, देणार आहेत. तो आत्मविश्वास नवीन होता. वैष्णवीने दुरून हे सगळं पाहिलं. तिला जाणवलं, ही ती स्त्री नाही राहिली. दुसऱ्या बाजूला शरद त्याच्या केबिनमध्ये बसला होता. त्याला माहिती मिळाली होती, ताई काहीतरी बिझनेस सुरू करत आहे, वैष्णवीच्या सपोर्टमुळे. तो हलकसा हसला. छान. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळाच विचार होता. जर थेट वैष्णवीवर वार करता येत नसेल तर तिच्या जवळच्या लोकांवर करायचा. आणि ताईमुळेच ती वैष्णवी माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या करिअरमध्ये प्रॉब्लेम येतोय. तो फोन उचलतो. हो, मला काही प्रीमियम डेकोर सप्लायरची माहिती पाहिजे आणि काही कंप्लेंट हँडल करणारे लोक. त्याचा डाव सुरू झाला होता. दुसऱ्या दिवशी सासू कामात व्यस्त होती. तिने एक मोठा ऑर्डर तयार केला. पण अचानक कस्टमरकडून मेसेज आला. क्वालिटी एक्सपेक्टेड लेवलची नाही वाटली. सासू थबकली. काय? वैष्णवीने मेसेज पाहिला. ती शांतपणे म्हणाली, हे विचित्र आहे, कारण ते प्रोडक्ट त्यांनी खूप काळजीपूर्वक बनवलं होतं. चांगल्या क्वालिटीच्या वस्तू वापरून प्रोडक्ट बनवले होतं. मी बोलते त्यांच्याशी, वैष्णवी म्हणाली. तिने कॉल केला. सर, इश्यू काय आहे? एक्झॅक्टली, तिने विचारलं. समोरून उत्तर आलं, आम्हाला दुसऱ्या सप्लायरकडून बेटर क्वालिटी मिळाली आहे. ती थोडी थांबली. कोण सप्लायर? नाव ऐकून ती शांत झाली. तो सप्लायर शरदशी जोडलेला होता. तिला सगळं समजलं. गेम सुरू झालाय. संध्याकाळ. वैष्णवीने सासूला सगळं सांगितलं. सासू काही क्षण शांत राहिली. म्हणजे तो पुन्हा. ती म्हणाली, वैष्णवी, मला माफ कर. माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात एक दुश्मन निर्माण झाला. वैष्णवीने त्यांचा हात धरला. यावेळी आपण घाबरणार नाही. त्या शब्दात ताकद होती. रात्री. बाल्कनी. अनिरुद्ध आणि वैष्णवी. तो थांबणार नाही. तो प्रॉब्लेम निर्माण करत आहे, वैष्णवी म्हणाली. अनिरुद्ध शांतपणे म्हणाला, मग आपणही थांबणार नाही. दोघांच्या नजरेत एकच गोष्ट होती, लढाई अजून बाकी आहे. खाली सासू पुन्हा कामाला बसली होती. यावेळी थोडी जास्त काळजी, थोडा जास्त आत्मविश्वास. ती आता
फक्त सर्वाईव्ह करत नव्हती, ती बिल्ड करत होती. पुढे काय होईल? शरदचा पुढचा डाव किती मोठा असेल? सासूचा बिझनेस टिकेल का? आणि वैष्णवी पुन्हा ताकदीने उभी राहील का? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व भाग 8 नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.